नमस्कार, मी प्रणव ढमाले. मनसे घडामोडींमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया ठळक बातम्या. इंग्रजी पाट्यांविरोधात मनसेचा पुन्हा आक्रमक पवित्रा. रिलायन्स बायोगॅस प्रकल्पाचं काम त्वरित थांबवा, मनसेची मागणी. जाचक करवाढी विरोधात मनसेचा जन आक्रोश मोर्चा. दिव्याच्या पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी मनसे आक्रमक. कराड चिपळूण महामार्गाच्या बोगस कामाविरोधात मनसेचं उपोषण. नवी मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलला मनसेचा दणका. डुंबरवाडी टोल नाक्यावर मनसेचं खळखटाक. धुळे मनपा प्रशासनाला मनसेकडून कचरा भेट. मराठी कर्मचाऱ्यांना धमकवणाऱ्या परप्रांतीय सुपरवायझरला मनसे दणका. जलजीवन योजनेची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा, मनसेची मागणी. आता पाहूयात बातम्या सविस्तर रूपात. नाशिक शहरातील खासगी क्लास चालकांच्या इंग्रजी पाट्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं खळखटाक आंदोलनाचा इशारा दिलाय. क्लासेसच्या पाट्या तसेच जाहिरात फलकांवरील आशय मराठीत असावा, मराठी भाषा शिक्षक नेमावा अशा प्रमुख मागण्या मनविसेनं एका खासगी क्लास चालकाकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत. तसेच शहरातील सर्व खासगी क्लास चालकांनी इंग्रजी पाट्या आणि जाहिरात मराठीमध्ये कराव्यात, अन्यथा मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा मनविसेच्या वतीनं देण्यात आलाय. यवतमाळ येथे कोणत्याही कार्यालयाची बांधकाम परवानगी, विकास परवानगी, अकृषक दाखला परवानगी, ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र परवानगी नसताना वसंतराव नाईक विद्यालय उत्तर वाढोरा शाळेजवळ CNG प्लांटचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पामुळे शाळेतील 225 विद्यार्थ्यांचा जीव दावणीला लागलाय. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अप्पर जिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांना निवेदन देत तात्काळ रिलायन्स बायोगॅस प्लांटचं काम बंद करण्याची मागणी केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. महापालिकेनं घनकचऱ्याच्या दरामध्ये 50 ते 100% वाढ केल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या सद्गुरुनगर, मुंब्रादेवी कॉलनी रोड तसेच दिवा स्टेशन रोड, अभ्युदय बँकेच्या मागे सहयोग भवन बिल्डिंग, एकविरा अपार्टमेंट, एकविरा दर्शन या परिसरात कमीत कमी 6 ते 10 हजार नागरिक राहतात. या परिसरात पाण्याच्या अधिकृत नळाच्या जोडण्या 100 ते 150 असून त्यातून नागरिकांना पाहिजे तेवढा पाणी पुरवठा होत नाही. एक नवीन सबलाईन टाकून पाणी टंचाईवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी दिव्यातील मनसेचे विभागाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिलं. तसेच पाणी प्रश्नावर तोडगा न काढल्यास मनसे पद्धतीने आंदोलन केलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. कराड चिपळूण महामार्गाच्या बोगस कामाबाबत आमरण उपोषणामध्ये लेखी आश्वासन देऊन सुद्धा राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व प्रशासनाचं कोणतेही आश्वासन पूर्ण न केल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाटण तालुका अध्यक्ष गोरख नारकर यांच्या वतीनं प्रांताधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण करणार असल्याचं सांगण्यात आलंय. सोबतच जोपर्यंत संबंधित कंपनीवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत हे उपोषण चालू राहील. शिवाय येत्या 15 दिवसात कारवाई झाली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. नवी मुंबईतील एक अपंग व गंभीर जखमी रुग्ण उपचारासाठी फोर्टिस हॉस्पिटल वाशी येथे नेण्यात आला होता. यावेळी रुग्णालय प्रशासनानं ₹1 लाख रक्कम तात्काळ भरल्याशिवाय रुग्ण दाखल केला जाणार नाही असं सांगितलं. रुग्णाच्या नातेवाईकांनी सकाळपर्यंत रक्कम भरण्याची विनंती केली तरी रुग्णालयानं रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार दिला. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रुग्णाची आर्थिक जबाबदारी स्वीकारत रुग्णालय प्रशासनाला हमीपत्र दिलं. सोबतच मनसेच्या वतीनं नवी मुंबई महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि माणुसकीला दुय्यम मानणाऱ्या हॉस्पिटलच्या नोंदणीवर पुन्हा एकदा विचार केला पाहिजे अशी मागणी केली. ओतूर येथील डुंबरवाडी टोल नाका येथे प्रशासनानं आखून दिलेल्या नियमांचं पालन केलं जात नसल्याचं लक्षात आलं. सोबतच टोल प्रशासनाकडून येण्या जाणाऱ्या नागरिकांवर दादागिरी केली जात असल्याच्या तक्रारीही मनसेकडे प्राप्त झाल्या. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने टोल प्रशासनाला इशारा देण्यात आला. पुन्हा नागरिकांना दादागिरी केली तर खळखटाक आंदोलन करू असा इशारा यावेळी मनसेच्या वतीनं देण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधील अस्वच्छतेचा मुद्दा समोर आलेला आहे. याकडे धुळे महानगरपालिकेचं दुर्लक्ष आहे. या प्रकरणी धुळे मनसे आणि प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांतर्फे महानगरपालिकेला कचरा भेट देण्यात आला. यावेळी संबंधितांवर कारवाई आणि सदर मागण्या पूर्ण न झाल्यास रोज महानगरपालिकेत हा कचरा आणून टाकू, याला सर्वस्वी जबाबदार आपण व प्रशासन असेल असं देखील महानगरपालिकेला मनसेच्या वतीनं सांगण्यात आलं. लोणावळ्यातील स्टेट बँकेच्या गेस्ट हाऊसमध्ये परप्रांतीय सुपरवायझर स्थानिक मराठी कामगारांना त्रास देत होता आणि कामावरून काढून टाकण्याची धमकी देत होता. या संबंधीतील तक्रार मनसेकडे येताच मनसे लोणावळा शहराध्यक्ष निखिल भोसले व पदाधिकारी आक्रमक झाले.
लोणावळ्यातील कामगारांना न्याय मिळवून देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सुपरवायझरला इशारा देण्यात आला। आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील जलजीवन योजनेची कामे वेळेत पूर्ण न करणारे कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा बीड यांना भेटून मनसेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। सोबतच कंत्राटदारांवर योग्य ती कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनसेच्या वतीनं देण्यात आला। या होत्या काही प्रमुख मनसे घडामोडी। नवीन घडामोडींसह पुन्हा भेटूयात। तोवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम आणि आंदोलनांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि मनसे संबंधित असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।